नागपुरातील कोराडी औष्णिक वीज प्रकल्पात सोमवारी सकाळी एक भीषण अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार 606 मेगावॉट क्षमतेच्या युनिट क्रमांक 10 मध्ये काम सुरू असताना अचानक गरम राख अंगावर पडल्याने सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं। या अपघातात 3 अभियंत्यांसह 8 जण जखमी झाले आहेत। सोमवारी सकाळी नागपूरमधील कोराडी औष्णिक वीज प्रकल्पात झालेल्या अपघातात 8 कामगार जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार युनिट 10 बंद असताना सुमारे 13 मीटर उंचीवर क्लिंकर काढण्याचं काम सुरू होतं, तेव्हा अचानक बॉयलरच्या पाईपच्या छिद्रातून वाफ बाहेर पडू लागली आणि अचानकपणे कोळसलेली गरम राख उपस्थितांच्या अंगावर पडली। या घटनेत सचिन भागेवार, विवेक पाटील, तेजस सोनावणे, ए.के. काजी, निखिल जैतगुडे, कमलेश बरमाटे, गुलसिंग टिकम आणि विलास बनसोड हे जखमी झालेत। त्यापैकी 4 जण महानिर्मितीचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, तर 4 जण कंत्राटी कामगार आहेत। सर्व जखमींना तातडीने नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सचिन भागेवार, तेजस सोनावणे आणि विलास बनसोड यांच्या प्रथम उपचारानंतर घरी सोडवण्यात आलं, तर ए.के. काजी यांना सकाळपर्यंत डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे, तर इतर 4 जखमींवर उपचार सुरू आहेत। महानिर्मितीनं घटनेनंतर तात्काळ वैद्यकीय मदत पुरवून परिस्थिती नियंत्रणात आणली। सुरक्षा विभाग सध्या या घटनेचा तपास करत असून सुरक्षा तपासणी सुरू होणार आहे। प्राथमिक तपासात कोणत्याही सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालेलं नाही। सर्व जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुरक्षा पुरवण्यात येऊन त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्यात येईल, असं महावितरणतर्फे जाहीर करण्यात आलं आहे।